शक्तीपीठ महामार्गाला करकंब येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. शेकडो शेतकऱ्यासह मंडलाधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पंढरपूर तालुका प्रतिनिधी MK न्यूज करकंब. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. भारत माता की जय. विसरते होतं तसं सांगायचं. आमच्या भागातनं शक्तीपीठ रोड जाऊनी पहिला मुद्दा ही माझा. दुसरी गोष्ट आमचं सगळं बागायत क्षेत्र जाते. जवळजवळ 60 ते 70 पाईपलाईनी उद्ध्वस्त होते ते. आणि आमचं सगळं जीवनच संपत आहे. इथं संपवायची आमची तयारी बी आहे. ती शासनानं आमची दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय द्यावा. ते पीठ मार्ग रद्द करावा. आपल्या भागातून जाणार आहे, त्याचा जो सध्या आज काय जो सर्वे चालू आहे त्याच्यासाठी आपण त्याचा निषेध करायसाठी, या रस्त्याचा निषेध करायसाठी लोकशाही मार्गाने आपण ते आंदोलन करत यासाठी जमलो आहे. तर शासनाला एवढंच आमचं सांगणं आहे की आमच्या भागात द्राक्षाच्या बागाचं जास्त नुकसान होतं आहे, आमच्या पाईपलाईनींचं नुकसान होतं आहे, आमची शेततळी जातात, आमची घरं जातात, आमची बेदाणा शेड जातात, आमचं नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत, विहिरी आहेत, बोर आहेत, हे सगळं उद्ध्वस्त होतं आहे. आणि आमची पूर्ण वस्ती ह्या नकाशावरून मिटते, व्यवहारी वस्ती, हराळी वस्ती. तर आज या ठिकाणी आम्ही ह्यासाठी जमलो आहे की हा जो नवीन शक्तीपीठ मार्गाचा अलाइनमेंट आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही जमलो आहे. आणि आम्ही त्याला सनदशीर मार्गानं पण लढत आहोत आणि रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही लोकशाही मार्गाने ह्याचा तीव्र निषेध करतोय. तर आमचं एकच मागणं आहे की हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे, हे अलाइनमेंट रद्द झालं पाहिजे. यातून आमचं करकंब गाव, व्यवहारी वस्ती, आमच्या बागा वाचल्या पाहिजेत.